आत्मामालिक संकुलामध्ये कोकमठाणसह सर्व शाखांमध्ये सालाबादाप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने विठूनामाचा आणि आत्मामालिकचा जयघोष करत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केल्याचं पाहायला मिळालंय। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं दर्शन घेत ध्यान करत भक्तिमय वातावरण निर्माण केल्याचं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। यावेळी विठ्ठल रुक्माईच्या हुबेहूब प्रतिकृती साकार करत पालखी खांद्यावर घेत भक्ती रसात रममाण झाल्याचं चित्र आपण पाहतोय। यावेळी मराठी माध्यम कोकमठाण येथे दिवे घाट येथील देखावा तर फलकलेखन आणि फुगडीचा आनंद घेताना दिंडी सादर करताना विद्यार्थी दिसले आहेत। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना। काही शाळांमध्ये नृत्य सादर करण्यात आले असून जवळके शाखेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। मानवी मात्राची इच्छा असते की आपण समाधानी असावं, आपल्या अंतःकरणामध्ये सुख नांदावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते। नवे नवे लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत हीच इच्छा असते की आपण समाधानी असावं, सुखी असावं, आनंदी असावं। या सुखाचा आणि समाधानाचा मार्ग संतांनी या संपूर्ण विश्वाला दाखवला। संकुलाची शाखा आळेपाटा येथे पालखी पूजन करून दिंडी काढण्यात आली आहे। संपूर्ण गावामध्ये ही दिंडी विद्यार्थ्यांनी काढल्याचं आपण पाहतोय आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे करण्यात आले। कोकमठाणमध्ये सेमी मराठी माध्यम, इंग्लिश मीडियम, प्राथमिक विभाग, सीबीएसई विभागाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले आहेत। अनुक्रमे शहापूर, पुरणगाव, नेरला, येवला येथेही कार्यक्रम साजरे करण्यात आले। शहापूर शाखेमध्ये बालगोपाळांनी विठ्ठल रुक्माई तसेच संतांची वेशभूषा परिधान करत एकादशी साजरी केली आहे। येवला शाखेतही मोठं उत्साहाचं वातावरण यावेळी पाहायला मिळालं। संकुलाची वाडा येथील शाखेमध्ये नृत्य व इतर कार्यक्रम साजरे करण्यात आले। आल्या जन्मात वाट मला घावली, आल्या जन्मात वाट मला घावली, पाहता ज्ञानोबा माऊली, पाहता ज्ञानोबा माऊली, संसार सोडून। तर आपण पाहत आहोत संकुलाच्या पुरणगाव शाखेमध्ये देखील भव्य स्वरूपामध्ये आषाढी एकादशीचं सादरीकरण करण्यात आलं आहे।
एकंदरीतच मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आषाढी एकादशी साजरी झाली असून परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं दर्शन घेऊन ध्यान करत हा उत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला। या कामी सर्व प्राचार्य, व्यवस्थापक, शिक्षकवृंद यांनी मेहनत घेतली असून स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत सर्वांचंच कौतुक केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।